श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, अजामिळासारखा पापी यमदूत जेव्हा न्यायला आले त्यावेळेला विष्णुदूतही त्या ठिकाणी आले. अंतिम क्षणी यांनी भगवान नारायणाचं नामस्मरण केलं. यमदूत न्यायला आले कारण यांनी आयुष्यभर व्यभिचार केला. अंतिम क्षणी भगवंताचं नाम घेतलं म्हणून विष्णुदूत न्यायला आले. आणि विष्णुदूत आणि यमदूत या दोघांमध्ये जो उत्तम संवाद झाला तो मी तुला सांगतोय. राजा, ज्या वेळेला यमदूतांनी याच्या पूर्वकर्माचा उल्लेख केला त्यावेळेला विष्णुदूतांनी पाहिलं. विष्णुदूत म्हणाले, यमदूतांनो, ही मोठी खेदाची बाब आहे की धर्मज्ञांच्या सभेमध्ये अधर्म प्रवेश करू लागलाय. कारण जिथे निष्पाप आणि अदंडनीय व्यक्तींना यांच्याकडून विनाकारणच दंड दिला जात आहे, असं व्हायला नाही पाहिजे. खरं म्हणजे जे प्रजेचे रक्षक आहेत, शासक आहेत, समान दृष्टी ठेवणारे आणि सज्जन आहेत, तेच जर अन्याय करू लागले तर प्रजेने कुणाला शरण गेलं पाहिजे. सत्पुरुष जसे आचरण करतात तसंच सामान्य लोकही करतात. जे ज्याला प्रमाण मानतात त्याचेच लोक अनुकरण करतात. त्याच्या मांडीवर डोकं ठेवून ते निश्चिंतपणे झोपी जातात. सामान्य लोक पशूंप्रमाणे स्वतः धर्म किंवा अधर्माचं रूप जाणतच नाही. ते तर मित्रभावाने आत्मसमर्पण करतात. आणि मग मित्रभावाने आत्मसमर्पण केलेल्या त्या अज्ञानी जीवांचा अत्यंत विश्वासू आणि दयाळू सत्पुरुषाने विश्वासघात करणं कसं काय योग्य आहे? याने कोट्यावधी जन्मांच्या पापांच्या राशींचे प्रायश्चित्त घेतले. कारण विवश होऊन का होईना, अगदी शेवटच्या क्षणी गरज म्हणून का होईना, पण भगवंताच्या परमकल्याणकारक नामाचे उच्चारण यांनी केले. ज्या क्षणी एतेनैवह्यघो नोस्य कृतं स्याद् घनिष्कृतं यदा नारायणायेति जगाद चतुरक्षरम. ज्या क्षणी यांनी नारायणा ये या 4 अक्षरांचा उच्चार केला त्याच वेळी केवळ तेवढ्यानेच या पाप्याच्या सर्व पापांचे प्रायश्चित्त पूर्ण झाले. स्तेन सुरापो मित्रधृग ब्रह्महा गुरुतल्पगः स्त्रीराजपितृगो हंता ये च पातकिनो परे. दूतांनो, चोर, मद्यपी, मित्रद्रोही, ब्रह्मघाती, गुरुपत्नी समागमी, स्त्री, राजा, पिता आणि गोवध करणारा, तसंच यासारखे दुसरे जे पाप असतील त्या सर्वांसाठीच हे सगळ्यात मोठे प्रायश्चित्त आहे. म्हणजे प्रायश्चित्त याचा अर्थ काय असतो मंडळी? न कळत घडलेलं पाप. जाणून बुजून केलेल्या पापाला कुठेही प्रायश्चित्त नाही. पण न कळत ज्यांच्याकडून हे पाप झाले असतील त्यांनी भगवंताच्या नावाचा उच्चार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मनुष्यांची बुद्धी भगवंताशी जोडलेली असते. ब्रह्मवादी ऋषींनी पाप निर्दालनासाठी सांगितलेल्या प्रायश्चित्तादिकांनी किंवा व्रतादिकांनी पापी माणसाची तशी शुद्धी होत नाही जशी भगवंताच्या नावांनी गुंफलेल्या पदांच्या उच्चारणाने होती. कारण ती नावे
भगवंताच्या गुणांचं ज्ञान करून देतात. म्हणून तर म्हटलंय ना मंडळी, संत सेनानाभी म्हणतात, घेतला नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे. वाल्या कोळी महाहत्यारी, वाल्या कोळी महाहत्यारी होता, पण नामे तारीला निर्धारी, नामाने त्याचं रक्षण केलं, नामाने त्याला तारलं. म्हणून सेना बैसला निवांत, सेना महाराज म्हणतात, सेना बैसला निवांत. कशामुळे निवांत बसता आलं? कशामुळे निवांत क्षण प्राप्त झाले जीवनामध्ये? कशामुळे? सेना बैसला निवांत, राम नाम उच्चारित, रामनामाचं उच्चारण, भगवंताच्या नामाचं उच्चारण हे त्याला जीवनामध्ये सगळ्या पापांपासून दूर नेतं. ब्रह्मवादी ऋषींनी पापनिर्दालनासाठी भगवंताच्या नामाची साथ घेतली आहे. प्रायश्चित्त घेतल्यानंतरही जर मन पुन्हा पापकर्माकडे धावत गेले तर ते पूर्ण प्रायश्चित्त होऊ शकत नाही. म्हणून पापांचा समूळ नाश करायची इच्छा असेल त्यांनी भगवंताच्या गुणांचं वर्णन केलं पाहिजे, कारण त्यामुळे चित्त संपूर्णपणे शुद्ध होतं. म्हणून तुम्ही सर्व पापांचे निरसन केलेल्या अजामिळाला घेऊन जाऊ नका, कारण त्याने मरतेवेळी भगवंताच्या नावाचा उच्चार केलाय. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहण मशेषाघहरम विदुः. दुसऱ्या कोणत्याही हेतूने, थट्टेनी, ताण घेण्याच्या निमित्ताने किंवा अवहेलना करण्याच्या का निमित्ताने होईना, जर कुणी भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर त्याची सर्व पापं नाहीशी होतात, असं संत सांगतायत. पतितस्खलितो भग्न, जो मनुष्य पडताना, पाय घसरताना, शरीराला पीडा होताना, कोणत्याही एखाद्या प्राण्याने चावलं असताना, आगीने पोळलं असताना किंवा ठेच लागली असतानाही असह्य होऊन हरी 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 म्हणतो, तो यमयातनेला पात्र होत नाही. महर्षींनी विचार करून मोठ्या पापांसाठी मोठी आणि लहान पापांसाठी लहान प्रायश्चित्ते सांगितली आहेत. तपश्चर्या, दान, जप इत्यादी प्रायश्चित्तांनी ती पापे नाहीशी होतात यात संदेह नाही, परंतु त्या पापांनी मलिन झालेले हृदय मात्र शुद्ध होत नाही. भगवंताच्या चरणांच्या सेवेने तेही शुद्ध होऊन जाते. अग्नीचा इंधनाला स्पर्श झाला, अज्ञानादथवा अज्ञाना दुत्तम श्लोक नाम यत, अग्नीचा स्पर्श झाला तर त्याचं भस्म होऊन जातं. तसंच जाणून बुजून किंवा अजाणतेपणी भगवंताच्या नावाचं संकीर्तन केल्याने मनुष्याची सर्व पापं नाहीशी होतात. अत्यंत शक्तिशाली औषध, त्याचा गुणधर्म न जाणताही अजाणतेपणीही जो पितो त्यालाही तो गुणधर्म दाखवतो. तसंच अजाणतेपणाने उच्चार केल्यानेही भगवंताचे नाव फळ देते. शुकाचार्य म्हणतात, राजा, अशा प्रकारे भगवंताच्या पार्षदांनी भागवत धर्माचा संपूर्ण निर्णय ऐकवून अजामिळाला यमदूतांच्या पाशातून सोडून मृत्यूमुखातून वाचवलं. हे शत्रुंजय राजा, पार्षदांचं हे म्हणणं ऐकून यमदूत यमराजाकडे गेले आणि त्यांना हा सर्व वृत्तांत जसाच्या तसा सांगितला. अजामिळ यमदूतांच्या फासातून सुटून निर्भय आणि स्वस्थ झाला. त्यांनी भगवंताच्या पार्षदांच्या आशीर्वादाने आनंदित होऊन मस्तक लवून त्यांना नमस्कार केला. पुण्यशील परीक्षिता, अजामिळ काहीतरी बोलू इच्छितो असं जेव्हा विष्णुदूतांनी पाहिलं तेव्हा ते लगेच त्याच्या देखतच अंतर्धान पावले. या निमित्ताने अजामिळाने भगवंताच्या पार्षदांकडून विशुद्ध भागवत धर्म आणि यमदूतांच्या तोंडून
वेदोक्त प्रवृत्तीविषयक धर्माचं श्रवण केलं. सर्व पापहारी भगवंताचा महिमा ऐकल्याने अजामिळाच्या हृदयात ताबडतोब भक्तीचा उदय झाला. आता त्याला आपली पापं आठवून त्याबद्दल फार पश्चात्ताप वाटू लागला. हे फार महत्त्वाचं आहे मंडळी. अजामिळाला आपण केलेल्या पापाचा कुठेतरी जाणीव झाली की आता हा पापक्षय झाला पाहिजे, पापाचा नाश झाला पाहिजे, हे अजामिळाला वाटलं. ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा मान्य आहे आपल्याला ज्ञान नव्हतं, अजाणतेपणी आपल्याकडनं काही अपराध काही पाप घडतायत, पण कुठेतरी हे थांबले पाहिजे. याचा उपाय शास्त्राने अतिशय सहज सोपा करून सांगितला. म्हणून तर माऊलीसुद्धा म्हणाल्या, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे, जातील लयासी क्षणमात्रे, जातील लयासी क्षणमात्रे, तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरीच्या नामाचा उच्चार हरी हरी म्हणता हरी आपदा. हरीच्या नामाचा हा आविष्कार आहे की अजामिळासारखा पापीसुद्धा उद्धरून गेला. नुसता उद्धरून गेला नाही तर यांच्या संगामुळे सत्संगतीच्या योगे त्याच्या मनामध्ये निर्माण झालं की नाही, खरंच आपलं काय चुकलं, आपण कशामध्ये रममान झालो, हा विचार तो मनामध्ये करायला लागला. अजामिळाने केलेला विचार कल्याणासाठी आहे, तुमच्या माझ्या कल्याणासाठी, कुठेतरी आपल्या विचारांना दिशा देणार आहे. कारण आपल्याला सुद्धा या विचारांची दिशा आवश्यक आहे की आम्ही जीवनात करतो, आम्ही जे करतो ते योग्य वाटतं, आम्ही जे करतो ते खरं वाटतं, आम्ही जे करतो तेच झालं पाहिजे असं वाटतं. पण शास्त्र काय म्हणतं, वेद काय म्हणतो, धर्म काय म्हणतो, तत्ववेत्ते काय म्हणतात, संत काय म्हणतात, कुठेतरी याचंही चिंतन आमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. आणि जो हे चिंतन करतो मंडळी, त्याच्या जीवनातल्या चिंता मिटतात. आणि बघा ना तुम्ही, आयुष्यात कधीही भगवंताचं नाव घ्यावं न वाटलेला अजामिळ आज विष्णू परमात्म्यांनी पाठवलेल्या दूतांच्या बरोबर विष्णू लोकाला जातोय. भाग्यवान आहे की नाही? यालाही भाग्य लागतं मंडळी. पण हे भाग्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर जोपर्यंत आपल्यावरती गुरुची कृपा, सत्संग, संतांचा महिमा, भगवंताच्या नामाचा महिमा आपल्याला कळत नाही, आपण त्याच्या सहवासात राहत नाही, तोपर्यंत हे अशक्य आहे. पण तेव्हा शक्य आहे जेव्हा या गोष्टीचं ज्ञान झालं. आणि ज्यावेळेला अजामिळाला हे ज्ञान झालं त्यावेळेला तो विचार करू लागला. त्यांनी काय विचार केला, त्याचा उद्धार कशा प्रकारे झाला आणि काय काय कथाभाग झाला, उद्याच्या भागामध्ये श्रवण करूया. जय जय रघुवीर समर्थ.